कोल्हापूर जिल्ह्यातील वनहक्क प्रलंबित दाव्यासंदर्भात व वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आमदार सतेज पाटील तसेच चंदगड, आजरा, भुदरगड आणि शाहूवाडीतील शेतकरी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली। या बैठकीत वनहक्क संदर्भात प्रलंबित दावे, वन विभागातील नागरिकांच्या नागरी आणि विकासात्मक गरजा तसेच वन्य प्राण्यांपासून नागरिकांना आणि शेती पिकाला होणाऱ्या नुकसानीची भरपाई याबाबत चर्चा करण्यात आली। यावर जिल्हाधिकाऱ्यांनीच या संदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन योग्य ती उपाय करण्याचे निर्देश दिले। यावेळी विजय देवणे, राहुल देसाई, संपत देसाई, बाजी शेळके, एमजी पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश वासकर यांच्यासह जिल्ह्यातील वनाधिकारी आणि बाधित शेतकरी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।